नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये इन्व्हर्स ऑफ द प्रिव्हियस सेक्शन किंवा लेक्चरमध्ये इन्व्हर्स ऑफ द मॅट्रायसेस हा पार्ट स्टडी करत होतो पहा. त्याच्यामध्ये आपण 3 मेथड्स फॉलो केलेल्या होत्या. फाइंडिंग इन्व्हर्स बाय युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, फाइंडिंग इन्व्हर्स बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि थर्ड मेथड फॉलो केलेली आपण फाइंडिंग इन्व्हर्स बाय युझिंग अडजॉइंट मेथड. ओके, ह्या 3 मेथड्सपैकी आपण 2 मेथड्स ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्ससुद्धा आपण स्टडी केलेले आहेत पहा. ओके, तर आता आपल्याला तिसरी मेथड जी काय फॉलो करायची आहे, फाइंडिंग इन्व्हर्स बाय युझिंग अडजॉइंट मेथड. फाइंडिंग इन्व्हर्स बाय युझिंग अडजॉइंट मेथड. कळलं का पहा. ओके, सगळ्यात इझी आणि सगळ्यात नॉर्मल मेथड असणार आहे. ओके, परंतु ॲज कम्पेअर टू एलिमेंटरी रो आणि एलिमेंटरी कॉलम, ॲज कम्पेअर टू एलिमेंटरी रो आणि एलिमेंटरी कॉलम अडजॉइंट मेथडमध्ये कॅल्क्युलेशन्स जास्त असणार आहेत. ओके, तर त्याचबरोबर जो काय पार्ट आपण स्टडी करतोय, कॅल्क्युलेशन जास्त म्हणजे काय असणार आहेत, तर रफ कॅल्क्युलेशन्सपेक्षा फेअर कॅल्क्युलेशन्सच असणार आहेत. ओके, स्टेप्स आणि स्टेपचे जे काही कॅल्क्युलेशन्स असतील हे सगळ्यात नॉर्मल म्हणजे डिटर्मिनंटमध्ये 2/2चा जो काही डिटर्मिनंट आपण सॉल्व आउट करतोय त्या मेथडमध्ये त्याच स्टेप्सचा आपल्याला इथं वापर करायचा आहे पहा. ओके, 2/2चा डिटर्मिनंट जर मला सोडवायचा असेल तर आपण डायरेक्ट एक्सपान्शन करू शकतो पहा. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन, दोघांचा क्रॉस मायनस दुसऱ्या दोघांचा क्रॉस करून जे काही किंमत अप्लाय होईल ती त्या एलिमेंटची किंमत येणार आहे पहा. ओके, ॲज कम्पेअर टू एलिमेंटरी रो आणि एलिमेंटरी कॉलम सगळ्यात इझी आणि सगळ्यात नॉर्मल कॅल्क्युलेशन्स हे अडजॉइंट मेथडमध्ये असणार आहेत पहा. ओके, कॅल्क्युलेशन जरी जास्त असतील तर सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन्स ॲज कम्पेअर टू एलिमेंटरी रो आणि एलिमेंटरी कॉलम सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन्स अडजॉइंट मेथडमध्ये अप्लाय होतील. ओके, त्याचबरोबर अजून एक पार्ट सांगायचं झालं तर अडजॉइंट मेथडमध्ये तर सगळ्यात नॉर्मल कॅल्क्युलेशन तर आपण रेफर करणारच आहोत. ओके, पण अचूक आन्सर किंवा ॲक्युरेट आन्सर एलिमेंटरी रो आणि एलिमेंटरी कॉलमपेक्षा तुम्हाला अडजॉइंट मेथडनी इझिली मी कॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, आता ती मेथड काय असणार आहे ते आपण आजच्या लेक्चरला समजून घ्यायचं आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे पहा, फाइंडिंग इन्व्हर्स बाय युझिंग फाइंडिंग इन्व्हर्स बाय युझिंग अडजॉइंट मेथड. पॉईंटचं नाव काय असणार आहे पहा, फाइंडिंग ए इन्व्हर्स. दिसतं का सगळ्यांना, फाइंडिंग ए इन्व्हर्स बाय युझिंग कशाचा वापर करायचा आपल्याला, अडजॉइंट मेथड. कळलं का पहा, अडजॉइंट मेथडचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, आता इथं इन्व्हर्स मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता ते कुठल्या स्टेप्स असणार आहेत, कुठल्या स्टेप्स आपण फॉलो करणार आहे, ह्याचा सगळा सविस्तर स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये कॅरी फॉरवर्ड करायचा आहे पहा. ओके, थेरी काय सांगते पहा आपल्याला, आता इन्व्हर्स कधी एक्झिस्ट होणार आहे, जो पार्ट पहिली जी काय स्टेप एलिमेंट रो असू दे, एलिमेंटरी कॉलम असू दे किंवा अडजॉइंट मेथड असू दे, पहिली स्टेप ही तिन्ही मेथडमध्ये कॉमन असणार आहे. कुठली सांगा पाहू, इथं काय असणार, इथं इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का नाही हे मला पहिल्यांदा कन्फर्म करून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी दिलेला मॅट्रायसेस हा कुठला मॅट्रायसेस पाहिला आपल्याला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. दिलेला मॅट्रिक्स कसा पाहिला आपल्याला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, स्टेटमेंट काय येणार आहे पहा, द स्टेटमेंट येणार आहे पहा, द ए इन्व्हर्स एक्झिस्ट, द इन्व्हर्स इज एक्झिस्ट. लक्ष द्या व्यवस्थित, एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ. काय येणार आहे पहा, इफ अँड ओनली इफ. कधी पॉसिबल असणार, इफ अँड ओनली इफ द गिवन मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स असणार आहे, ते कॅपिटल ए इज ए. कसा लागणार आपल्याला, इज ए नॉन सिंग्युलर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉन सिंग्युलरचं मिनिंग काय अप्लाय होईल, दॅट इज इन ब्रॅकेटमध्ये मी रेफर करतोय पहा, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू काय लागणार आपल्याला, 0 पाहिजे पहा. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे पहा. ओके, म्हणजे काय करणार आता इथं मी, इन्व्हर्स इज एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ. कधी पॉसिबल असणार आहे, द गिवन मॅट्रिक्स ए इज ए. कसा पाहिजे आपल्याला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. कसा पाहिजे आपल्याला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स जर असेल तर इन्व्हर्स इज ऑल्सो एक्झिस्ट होणार आहे पहा. ओके, देअरफॉर काय येणार आहे पहा, देन इन्व्हर्स इज ऑल्सो एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे पहिलं कॅल्क्युलेशन काय असणार इथं, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट करणे. ओके, आता काय काय येणार आहे पहा ह्याच्यामध्ये, लक्ष द्यायचं व्यवस्थित. ओके, इफ
लेट. आता इथं इनव्हर्सेस एक्झिस्ट होणार आहे, कधी होणार इथं जर दिलेला मॅट्रिसेस हा जर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स जर असेल तर इनव्हर्सेस ऑल्सो एक्झिस्ट. ओके. स्टेप्स युज्ड फॉर काय असणार इथं अडजॉईंट मेथड. ओके. कुठल्या स्टेप्स इथं मी फॉलो करणार आहे तर लक्ष द्या व्यवस्थित. मेथड्स. ओके. अडजॉईंट मेथड आपल्याला पहा. ओके. पहिली स्टेप असणार आहे इथे कॅल्क्युलेशनमध्ये तर कॅल्क्युलेशन ऑफ काय असणार इथं डिटर्मिनंट ऑफ ए. कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए जी स्टेप एलिमेंटरी रो मध्ये पण आणि एलिमेंटरी कॉलम मध्ये सुद्धा आणि ह्या मेथडमध्ये सुद्धा कॉमन आपल्याला पहा. ओके. दुसरी स्टेप असणार, दुसरं कॅल्क्युलेशन आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ minor of the given matrix. कळालं का पहा. ओके. आता ही सुद्धा स्टेप काय नवीन नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. आपण 11th स्टँडर्डला जो डिटर्मिनंट स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये आपण मायनॉर आणि को फॅक्टर हे 2 पॉईंट स्टडी केलेले आहेत. हे 2 पॉईंट्स म्हणजेच काय असणार सेकंड आणि थर्ड स्टेप अप्लाय होईल कशामध्ये अडजॉईंट मेथडमध्ये. ओके. कॅल्क्युलेशन ऑफ मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स त्यालाच काय म्हणतो गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए. त्याचा शॉर्ट फॉर्म मी रेफर करणार आहे एम ऑफ ए. ए हा काय असणार इथं एमच्या सफिक्सला मायनॉरचा एम मीन्स काय असतं मायनॉर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. आणि ए लिहिताना मी कुठे लिहिलेलं आहे ए लिहिताना आपण एमच्या सफिक्सला रेफर केलेलं आहे एम ऑफ ए रेफर करणार आहे. ओके. तिसरी स्टेप मला फॉलो करायची आहे कॅल्क्युलेशन ऑफ काय असतं कॅल्क्युलेशन ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ कोफॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स आहे गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आपल्याला इथं सी ऑफ ए. त्याला काय म्हणतो आपण सी ऑफ ए. कळालं का पहा. ओके. त्याचा शॉर्ट फॉर्म काय असतं सी ऑफ ए मध्ये रेफर होईल पहा. ओके. पहिली स्टेप सगळ्यामध्ये कॉमन असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. बरोबर आहे का पहा. ओके. दुसरी स्टेप मी इथं फॉलो केलेली आहे कॅल्क्युलेशन ऑफ मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स एम ऑफ ए मध्ये रेफर होईल. ओके. थर्ड स्टेप मला फॉलो करायची आहे इथं कॅल्क्युलेशन ऑफ कोफॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. त्याला मी शॉर्ट फॉर्म रेफर केलेला आहे सी ऑफ ए रेफर केलेला आहे पहा. ओके. आता ह्या दोन्ही स्टेप्स आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डला आपण डिटर्मिनंट हा जो काही टॉपिक स्टडी केलेला आहे सेक्शन 1 मधला 11वा टॉपिक डिटर्मिनंट तो जो काही टॉपिक आपण स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मायनॉर आणि कोफॅक्टर इझिली कॅल्क्युलेशन्स आपण पाहिलेले आहेत पहा. ओके. ह्याच्यावरच आधारित चौथी स्टेप अप्लाय होईल ही जी की नवीन असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ काय असतं कॅल्क्युलेशन ऑफ अडजॉईंट ऑफ कॅपिटल ए मॅट्रिक्स. कळालं का पहा. ओके. त्याचा शॉर्ट फॉर्म मी रेफर करणार आहे एडीजे ऑफ एचा अर्थ काय अप्लाय होईल इथं अडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए मध्ये रेफर करणार आहे बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला. जो काय सी आपण प्रिव्हियस स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचाच ट्रान्सपोज मीन्स काय अप्लाय होईल अडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स आपल्याला पहा. ओके. म्हणजेच काय झालं अडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स म्हणजे एडीजे ऑफ कॅपिटल ए एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथं सी ए ट्रान्सपोज. काय असणार सी ए ट्रान्सपोज. ओके. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सपोज म्हणजे काय करतो आपण कॅल्क्युलेशन्स मध्ये बाय इंटरचेंजिंग रोज टू द कॉलम्स जे काय रोज मध्ये काय एलिमेंट्स दिसतात आपल्याला त्याचं रूपांतर कॉलम मध्ये करण्याची जी काय कन्सेप्ट अप्लाय होईल त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ द गिवन मॅट्रिक्स विदाउट एनी चेंजिंग द काय असणार इथं एलिमेंट्स ॲज वेल ॲज साइन कन्व्हेन्शन्स. कळालं का पहा. ओके. जो आडवा दिसतो त्याला आपल्याला उभं करायचं आहे म्हणजे काय करतो आपण रोज टू दी कॉलम्स मध्ये रूपांतर जे काय मेन्शन करतो आपण त्या मेथडला किंवा त्या मेन्शन करण्याच्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण अडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स म्हणणार आहे पहा. ओके. म्हणजे सीए ट्रान्सपोज मध्ये मी रेफर करणार आहे. ही झाली आपली चौथी स्टेप फॉलो करणार आहे पहा. ओके. आणि आता पाचवी स्टेप मला इथं रेफर करायची आहे कॅल्क्युलेशन ऑफ काय सर इथं ए इनवर्स. कॅल्क्युलेशन ऑफ ए इनवर्स फायनल स्टेप आपल्याला पहा. ओके. बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला ए इनवर्स एक्झॅक्टली इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू अडजॉईंट ऑफ कॅपिटल ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू अडजॉईंट ऑफ कॅपिटल ए. ओके. ही जी काय पाचवी स्टेप आपण फॉलो करणार आहे त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज मला रेफर करायच्या आहेत
त्याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये मी कॅल्क्युलेट केलेली असणार आहे पहा डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू. ओके, आणि प्रिव्हियस स्टेपमध्ये म्हणजे चौथ्या स्टेपमध्ये आपण अडजॉइंट ऑफ ए कॅल्क्युलेट केलेलं आहे. ती व्हॅल्यू फक्त उचलून आहे तसं ह्या स्टेपमध्ये मी रेफर केल्यानंतर मला इझिली काय करू शकतो आपण इथं अडजॉइंट ऑफ ए इनव्हर्स मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं डोकं किंवा कुठले कॅल्क्युलेशन्स आपल्याला रिअरेंज करायची काही गरज नाही. स्ट्रेट फॉरवर्ड काय असणार तुमचे कॅल्क्युलेशन्स असणार आहेत पहा. ओके, जसं एलिमेंट रो आणि एलिमेंट कॉलमला आपल्याला विचार करावा लागतो. एखादा एलिमेंट मी 1 केल्यानंतर तो एलिमेंट 1 कसा करायचा, एलिमेंट रोचा वापर करायचा असेल तर R2 किंवा R3चा वापर करावा लागेल. एलिमेंट कॉलमचा वापर करायचा असेल तर C2 किंवा C3चा वापर करून आपल्याला पहिला एलिमेंट A11 रिड्युसेस टू 1 करावा लागत होता पहा. ओके, तर ह्या मेथडमध्ये तुम्हाला असं कुठलंही कॅल्क्युलेशन्स काय करायचे नाहीत, आपल्याला फॉलो करायचे नाही आहेत. स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन्स मी फॉलो करणार आहे. त्यातल्या पहिल्या 3 स्टेप्स ऑलरेडी आपण प्रिव्हियस सेक्शन किंवा मागील इयत्तेमध्ये मागील डिव्हिजनमध्ये आपण रेफर केलेलं आहे पहा. 11th स्टँडर्डला आपण मायनर ऑफ द गिवन मॅट्राइस मायनर ऑफ द गिवन डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याचबरोबर कोफॅक्टर ऑफ द गिवन डिटर्मिनंट सुद्धा मी कॅल्क्युलेट केलेला आहे पहा. ओके, ते सेम कॅल्क्युलेशन्स मी काय करणार इथं ह्या मेथडमध्ये मला इथं फॉलो करायचे आहेत. फक्त 2च स्टेप्स ह्याच्यामध्ये नवीन असणार आहेत. एक कॅल्क्युलेशन ऑफ अडजॉइंट ऑफ ए आणि दुसरी स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ ए इनव्हर्स. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ अडजॉइंट ऑफ एचा बेसिक फॉर्म्युला रेफर केलेला आपण कलरने मेन्शन केलेला आहे पहा इथं मी. अडजॉइंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू CA ट्रान्सपोज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सपोज? ट्रान्सपोजचं मिनिंग काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं? ट्रान्सपोज म्हणजे काय असणार इथं? बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम्स, रोजचं रूपांतर कॉलममध्ये करण्याची जी कन्सेप्ट अप्लाय होईल त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण? ट्रान्सपोज ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. कळालं का पहा? ओके, सेम कॅल्क्युलेशन मी फॉलो करणार आहे पहा. आता 1 by 1 आता जे काय थेरीमध्ये मी जे काय 5 स्टेप्स तुम्हाला मेन्शन केलेले आहेत ते 1 by 1 मी काय करतो इथं थेरॉटिकली मॅथमेटिकल कंडिशनमध्ये मी फॉलो करणार आहे, मेन्शन करणार आहे पहा. ओके, गिव्हन मॅट्रायसेस तुम्हाला रेफर केलेलं असणार आहे. लेट, लक्ष द्या व्यवस्थित, दिसतं का सगळ्यांना? लेट. ओके, कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 3x3 चा मी मॅट्रिक्स घेणार आहे पहा. कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A31 A32 आणि शेवटचं एलिमेंट A33 आपल्याला पहा. ओके, किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 3x3 चा मॅट्रिक्स आपल्याला 3x3 चा मॅट्रिक्स आहे पहा. ओके, तर पहिली स्टेप काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं? तर एक लक्षात घ्या, मी प्रत्येक वेळेस पहिल्या मेथडमध्ये पण सांगितलेलं आहे, दुसऱ्या मेथडमध्ये सुद्धा मी फॉलो केलेलं आहे, सांगितलेलं आहे पहा. आणि आता तिसऱ्या मेथडमध्ये पण मी तुम्हाला सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही मॅट्रायसेस क्वेश्चन पेपर किंवा बुकमधून तुम्ही सोल्युशनमध्ये रेफर कराल, क्वेश्चनमधून जो मॅट्रायसेस तुम्ही घेणार आहात तो इच अँड एव्हरी एलिमेंट क्रॉस चेक करावा लागेल. कारण एलिमेंट जर घेताना चुकला तर खालचे सगळे कॅल्क्युलेशन्स तुमचे चुकत जाणार आहेत पहा. ओके, तर पहिली स्टेप मला आता फॉलो करायची आहे पहा. कॅल्क्युलेशन ऑफ काय देणार पहिली स्टेप? कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. पहिली स्टेप काय असणार? कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. ओके, देत असताना मला मॅट्रायसेस दिलेलं आहे, त्या मॅट्रायसेसचं कन्व्हर्जन कशामध्ये करून घ्यावं लागेल? डिटर्मिनंटमध्ये करून घ्यावं लागेल. ओके, देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू बॉक्स कन्वर्ट टू व्हर्टिकल लाईन्स. आपला विल पहा. ओके, एलिमेंट्स काय काय असणार आहेत? A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि शेवटचं एलिमेंट काय असणार आहे? A33 आपला विल पहा. किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे हा? 3x3 चा डिटर्मिनंट आपला विल पहा. ओके, या 3x3 चं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला? 2x2 मध्ये अप्लाय करायचं आहे. ओके, काय काय करणार पहा? एक्झॅक्टली इक्वल टू पहिला रो कसा वापरतो आपण? अल्टरनेट प्लस मायनस साठी रेफर करणार आहे. पहिला एलिमेंट प्लस, एलिमेंट कसा असणार आहे? ऑलवेज प्लस आहे. फॉर्म्युलामधला प्लस, एलिमेंटचा प्लस प्लस प्लस, मॅथमॅटिक्समध्ये काय आपल्याला प्लस मध्येच अप्लाय होणार आहे. म्हणजेच काय झालं? A11 इंटू डिटर्मिनंट ऑफ. बोला, कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार? एलिमिनेट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. कुठले एलिमेंट शिल्लक राहतात? A22 A23 A32 आणि शेवटचं एलिमेंट A33 आपला विल पहा. ओके, पहिला एलिमेंट मी कॅल्क्युलेट केलेला आहे. सेम पहिला प्लस घेतलेला आहे, सेकंड काय अप्लाय होईल? फॉर्म्युलामधला मायनस, एलिमेंट प्लस आहे, प्लस मायनस मॅथमॅटिक्समध्ये काय अप्लाय होईल? प्लस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनसमध्ये रेफर होणार आहे. एलिमेंट कुठला असणार इथं? A12. ओके, कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार? एलिमिनेट फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. शिल्लक काय राहतं सांगा मला इथं? शिल्लक काय राहतं विद्यार्थी मित्रांनो इथं? बोला,
पहिला शिल्लक काय राहणार इथं मी दाखवलेलं आहे पहा. ओके, काय शिल्लक राहतं A21 A23 A31 आणि A33. ओके, कुठले एलिमेंट शिल्लक राहिलेले आहेत A21 ओके A23 A31 आणि शेवटचं एलिमेंट A33 आपला होईल पहा. ओके, अल्टरनेट प्लस मायनसमध्ये मी रिप्लेस केलेला आहे. ओके, चला पहिला प्लस सेकंड मायनस फॉर्म्युलामधला प्लस एलिमेंट कुठला आहे आता इथं A13 ऑलवेज पॉझिटिव्ह आहे प्लस प्लस आन्सर प्लसमध्ये रेफर होईल. एलिमेंट कुठला येणार A ऑफ 13 कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमेंट करणार एलिमेंट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम एलिमेंट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम मी एलिमेंट करणार आहे पहा. शिल्लक काय राहतं बोला A21 ओके A22 A31 आणि शेवटचं एलिमेंट A32 आपलं होईल पहा. डिटर्मिनंट गेट कम्प्लीट. समजलं का पहा. ओके, म्हणजेच काय केलं आपण आता इथं जो काय 3/3चा जो डिटर्मिनंट दिलेला होता तो कन्वर्ट कशामध्ये करून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेतला आहे इथं आपण 2/2 मध्ये रिप्लेस केलेला आहे पहा. ओके, कारण 2/2 डायरेक्ट एक्सपान्शन इज ऑल्सो पॉसिबल आहे. ह्या दोघांचा क्रॉस ओके मायनस ह्या दोघांचा क्रॉस कळालं का पहा. ओके, मायनस ह्या दोघांचा मी क्रॉस करणार आहे. ओके, एलिमेंट कॅल्क्युलेट केल्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू जी काय रेफर होणार आहे ती फॉर एक्झाम्पल मी प्लस ऑर मायनस कुठली व्हॅल्यू असेल ती काय केली तुम्ही एक्स मध्ये रेफर केली पहा. ओके, व्हॅल्यू इज ऑलवेज प्रेझेंट राहते व्हॅल्यू इज ऑलवेज प्रेझेंट आहे. ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल द गिवन मॅट्रिक्स म्हणजेच काय झालं देअरफॉर ऑलवेज प्रेझेंट असल्यामुळं डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू 0 तो 0 मध्ये नसणार आहे. त्यामुळे 0 नसल्यामुळे काय अप्लाय होईल इथं डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू 0 मध्ये येणार आहे पहा. ओके, आणि जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण द गिवन मॅट्रिक्स बोला द गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए इज ए काय अप्लाय होईल नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला पहा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला पहा द गिवन मॅट्रिक्स ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अप्लाय होईल. ओके, आणि जर दिलेला मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तर काय एक्झिस्ट होणार इथं देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट होणार आहे पहा. कळालं व्यवस्थित. पहिली स्टेप काय फॉलो केली आपण कॅल्क्युलेशन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. जी स्टेप आपण एलिमेंटरी रो मध्ये सुद्धा एलिमेंटरी कॉलम मध्ये सुद्धा आपण काय केलेली होती तर मेन्शन केलेली होती ती सेम स्टेप आपण अर्जन मेथड मध्ये सुद्धा पहिली स्टेप म्हणून मी रेफर करणार आहे पहा. ओके, पहिली स्टेप कंप्लीट झाली. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू मी रिकॅल्क्युलेट करून घेतलेली आहे. ओके, चला आता दुसऱ्या स्टेपकडे येऊया. सेकंड स्टेप काय दिलेली आहे आपल्याला इथं सेकंड स्टेप काय दिलेली आहे पहा कॅल्क्युलेशन ऑफ बोला कॅल्क्युलेशन ऑफ काय सर इथं मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए. ओके, शॉर्ट फॉर्म काय रेफर करणार त्याचा एम ऑफ ए रेफर करणार आहे पहा. लिहिताना मी एम ए एक सलग लिहिलेलं नाही आहे पहा. ओके, एम ए कसा रेफर केलेला आपण एच्या सफिक्सला आपण ए रेफर केलेला पहा एच्या सफिक्सला आपण ए रेफर केलेला आहे. ओके, देअरफॉर काय येणार पहा इथं देअरफॉर एम ऑफ ए इज इक्वल टू जर दिलेला मॅट्रायसिस जर 3/3 चा असेल तर मायनर सुद्धा किती बाय कितीचा रेफर करावा लागेल आपल्याला 3/3 चाच रेफर करावा लागेल. म्हणजे किती एलिमेंट्स फॉलो करावे लागतील 9 एलिमेंट्स मला इथं फॉलो करावे लागतील. एम ऑफ 11 एम ऑफ 12 एम ऑफ 13 एम ऑफ 21 एम ऑफ 22 एम ऑफ 23 एम ऑफ 31 एम ऑफ 32 आणि शेवटचं एलिमेंट एम ऑफ 33 मी रेफर करणार आहे पहा. म्हणजे मला किती कॅल्क्युलेशन इथं रेफर करावे लागतील इथं 9 कॅल्क्युलेशनचा आपल्याला इथं कॅल्क्युलेशन्स रेफर करावे लागतील एम ऑफ 11 पासून एम ऑफ 33 पर्यंत. ओके, आणि इट इज टोटली डिपेंड्स अपॉन हे कुणावर अवलंबून असणारे विद्यार्थी मित्रांनो इथं इट इज टोटली डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स किंवा गिवन मॅट्रायसेसवर मी मायनॉरचे सगळे एलिमेंट्स मी ते कॅल्क्युलेट करणार आहे पहा. ओके, आता 1 बाय 1 मी एक एलिमेंट कॅल्क्युलेट करणार आहे पहा. जो मॅट्रायसिस तुम्हाला रेफर केलेला आहे तो मॅट्रायसिस डोळ्यासमोर ठेवायचा आहे आपल्याला. ओके, मला एम ऑफ 11 एक एलिमेंट मला इथे कॅल्क्युलेट करत जायचं आहे पहा. ओके, एम ऑफ 11चा एलिमेंट घ्यायचा आहे पहा. काय येणार आहे इथे व्हॅल्यू देअरफॉर पहिला एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे मला एम ऑफ 11. ओके, एम ऑफ 11चा अर्थ काय अप्लाय होईल फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. ओके, जो एलिमेंट मला कॅल्क्युलेट करायचा आहे
जो एलिमेंट मला कॅल्क्युलेट करायचा आहे एम ऑफ 1 1 चा अर्थ काय अप्लाय होईल, पहिला रो आणि पहिला कॉलम तो मला काय करावं लागेल, एलिमिनेट करावं लागेल. म्हणजेच काय करणार इथं मी एलिमिनेट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, म्हणजे पहिला एलिमेंट अप्लाय होईल. पहा मी दाखवलेलं आहे. पहा इथं एलिमिनेट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. बोला कुठला एलिमेंट अप्लाय होणार इथं, कुठले एलिमेंट शिल्लक राहतात, डिटर्मिनंटचा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, एलिमेंट्स मी कॅल्क्युलेट करताना डिटर्मिनंटचा वापर करायचा आहे. बॉक्सचा चुकून सुद्धा वापर करायचा नाहीये. बॉक्स मीन्स काय अप्लाय होईल, मॅट्रायसिस. बॉक्स मीन्स काय अप्लाय होणार इथं, मॅट्रायसिस. आणि मॅट्रायसिस आर नॉट एक्सपांडेबल. मॅट्रायसिस एक्सपांड करता येत नाहीत. मॅट्रायसिस एक्सपांड करता येत नाहीत. त्यामुळे कंपल्सरी सिम्बॉलिक प्रेझेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचा रोल अप्लाय करणार आहे. त्यामुळे तो व्हर्टिकल लाईनचाच वापर करायचा आहे. चुकून सुद्धा इथं बॉक्स रेफर करायचा नाहीये. ओके, मला पहिला एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा एम ऑफ 1 1. त्यामुळे मला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करावा लागेल, एलिमिनेट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. शिल्लक काय राहतं, बोला ए ऑफ 2 2. ओके, ए ऑफ 2 3, ए ऑफ काय ना व्हॅल्यू इथं 3 2. ओके, आणि ए ऑफ 3 3 चा एलिमेंट आपल्याला होईल. पहा ओके, जो काय एलिमेंट रेफर करायचा आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, कारण 2/2 चा डिटर्मिनंट तयार होणार आहे. आणि 2/2 डायरेक्ट एक्सपान्शन इज ऑल्सो पॉसिबल. ह्या दोघांचा क्रॉस मायनस ह्या दोघांचा क्रॉस. कळालं का? पहा ओके, जी काय व्हॅल्यू रेफर होईल ती मी रेफर काय केलेली, ती व्हॅल्यू x1 रेफर केली. पहा ती व्हॅल्यू जी काय व्हॅल्यू रेफर होईल ती व्हॅल्यू काय रेफर केलेली आपण x1 मध्ये मी रेफर केलेली आहे. पहा ओके, आता दुसरा एलिमेंट मी कॅल्क्युलेट करणार आहे एम ऑफ 1 2. आता तुम्ही सांगा मला 1 2 चा एलिमेंट जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करावा लागेल, कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करावा लागेल. एलिमिनेट फर्स्ट रो अँड काय करणार इथं सेकंड कॉलम. एलिमिनेट फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. शिल्लक काय राहतं विद्यार्थी मित्रांनो इथं, बोला A21 A23 A31 आणि A33 शिल्लक राहणार आहे. पहा काय काय शिल्लक राहिलं, A ऑफ 21 A ऑफ 21. ओके, A ऑफ 23 A ऑफ 31 A ऑफ 33 चा एलिमेंट शिल्लक राहील. पहा ओके, परत किती बाय कितीचा डिटर्मिनंट आहे, 2/2 चा डिटर्मिनंट आहे. डायरेक्ट एक्सपान्शन इज ऑल्सो पॉसिबल. ह्या दोघांचा क्रॉस, परत लक्षात घ्या काही जण कॅल्क्युलेशनमध्ये चुका करतात. पहिल्या ह्या दोघांचा क्रॉस करताय, पहा नाही चालणार. पहिल्यांदा काय करावं लागेल, ह्या दोघांचा क्रॉस मायनस ह्या दोघांचा क्रॉस अप्लाय होईल. ओके, म्हणजे काय झालं इथे व्हॅल्यू जी काय रेफर होणार आहे ती व्हॅल्यू कुठल्या सर इथं ए ऑफ 21. ओके, मल्टिपल विथ ए ऑफ 3 3 मायनस दुसरा एलिमेंट काय अप्लाय होईल, पहा ए ऑफ 21 मायनस ए ऑफ 2 3 मायनस पुढे काय येणार इथे व्हॅल्यू ए ऑफ ओके 2 3 मल्टिपल विथ ए ऑफ 3 1. एक्झॅक्टली जी काय व्हॅल्यू अप्लाय होईल ती व्हॅल्यू मी काय केलेली इथं x2 मध्ये रेफर केलेली आहे. पहा ती व्हॅल्यू कशामध्ये घेतली आपण x2 मध्ये रेफर केलेली आहे. पहा ओके, कधी लक्षात घ्या ह्या दोघांचा क्रॉस मायनस ह्या दोघांचा क्रॉस करायचा आहे. चुकून सुद्धा पहिला ह्या दोघांचा क्रॉस मायनस ह्या दोघांचा क्रॉस करायचा नाहीये. पहिला या दोघांचा क्रॉस मायनस ह्या दोघांचा क्रॉस अप्लाय होईल. पहा ओके, सेकंड व्हॅल्यू मी रेफर केलेली आहे. सिमिलरली आता मला पहिल्या लाईनचा तिसरा एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, किती येणार इथे व्हॅल्यू एम ऑफ 1 3 एम ऑफ 1 3. बोला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार, सेम कॅल्क्युलेशन्स. काय येणार इथं एलिमिनेट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. एलिमिनेट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. ओके, एलिमिनेट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम अप्लाय होईल. पहा दिसतं का सगळ्यांना. ओके, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. ओके, शिल्लक काय राहणार, बोला ए ऑफ 2 1 ए ऑफ 2 2 ए ऑफ 3 1 ए ऑफ 3 2 अप्लाय होईल. पहा ओके, कुठले कुठले एलिमेंट शिल्लक राहिलेले आहेत, ए ऑफ 2 1 ए ऑफ 2 2 ए ऑफ 3 1 ए ऑफ 3 2 शिल्लक राहिलेला आहे. पहा ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसे कॅल्क्युलेशन करणार, पहिल्या दोघांचा क्रॉस मायनस या दोघांचा क्रॉस. जी काय व्हॅल्यू अप्लाय होईल ती व्हॅल्यू काय केली मी तर x3 मध्ये रेफर केलेली आहे. पहा ती व्हॅल्यू काय घेतली मी तर x3 मध्ये रेफर केलेली आहे. पहा समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे मी पहिल्या लाईनचे 3 एलिमेंट्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. ओके, आता दुसऱ्या लाईनला 3 एलिमेंट्स कुठले होते, बोला दुसऱ्याला 3 एलिमेंट्स कुठले होते आपल्याला इथं 2 1 2 2 आणि 2 3 अप्लाय होईल. पहा 2 1 2 2 आणि 2 3. ओके, त्यातला पहिला एलिमेंट आता मी कॅल्क्युलेट करणार आहे. सेम कॅल्क्युलेशन अप्लाइड टू दी सेकंड रो. ओके, सेकंड रोवर मला सेम कॅल्क्युलेशन्स अप्लाय करायचे आहेत. ओके, फोर्थ कॅल्क्युलेशन अप्लाय होईल. दुसऱ्या लाईनचा पहिला एलिमेंट कुठला आहे, एम ऑफ 2 1 एम ऑफ 2 1. बोला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करावा लागेल, बोला एम ऑफ 2 1 साठी कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार इथं सेकंड रो 2 1 आहे 2 1. ह्याचा अर्थ सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम शिल्लक काय राहणार, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मी एलिमिनेट केला तर शिल्लक काय राहणार इथं 1 2 1 3 3 2 3 3. शिल्लक काय राहिलं ए ऑफ 1 2. ओके, ए ऑफ 1 3 ए ऑफ 3 2 आणि शेवटचं एलिमेंट ए ऑफ 3 3 आपल्याला. पहा
एक्झॅक्टली इक्वल टू परत ह्या दोघांचा क्रॉस मायनस या दोघांचा क्रॉस केल्यानंतर जो काय एलिमेंट अप्लाय होईल तो एलिमेंट मी रेफर केलेला आहे x4 मध्ये रेफर केला पहा. ओके, थिअरी स्टडी करतोय आपण, त्यामुळे एलिमेंट मी ॲज इट इज फॉलो केलेला आहे पहा. ओके, तसंच आता मला पुढचं कॅल्क्युलेशन रेफर करावं लागेल. पाचवं कॅल्क्युलेशन, दुसऱ्या लाईनचा दुसरा एलिमेंट. ओके, m ऑफ 2 बोला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करावा लागेल. एलिमिनेट सेकंड रो अँड सेकंड कॉलम. एलिमिनेट सेकंड रो अँड सेकंड कॉलम. कुठले उरलेले एलिमेंट्स आहेत? A11, A13. ओके, ए ऑफ 3 ओके, आणि ए ऑफ काय सांगितलं 3 आपल्याला पहा. ओके, एलिमिनेट सेकंड रो अँड सेकंड कॉलम. शिल्लक राहिलं ए ऑफ 1 ओके, ए ऑफ 13, ए ऑफ 3 आणि ए ऑफ 3 शिल्लक राहील पहा. परत ह्या दोघांचा क्रॉस मायनस या दोघांचा क्रॉस केल्यानंतर जे काय व्हॅल्यू अप्लाय होईल ती व्हॅल्यू काय घेतली मी इथं x5 मध्ये रेफर केलेले पहा. x5 मध्ये मी रेफर केलेले आहे पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन आता मी इथं 5वं 6वं 7वं आणि 8वं म्हणजेच मी अजून 3 कॅल्क्युलेशन इथं रेफर करणार आहे पहा. 6वं कॅल्क्युलेशन, बोला दुसऱ्या लाईनचा तिसरा एलिमेंट कुठला असणार आहे? दुसऱ्या लाईनचा तिसरा एलिमेंट कुठला असणार आहे इथं? m ऑफ काय असणार 2 3. ओके, m ऑफ 2 3 दुसऱ्या लाईनचा तिसरा एलिमेंट. ओके, कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार? एलिमिनेट काय करणार इथं? सेकंड रो अँड थर्ड कॉलम. एलिमिनेट सेकंड रो अँड थर्ड कॉलम. ओके, डिटर्मिनंट मी मॅट्रायसेस घेणार आहे पहा. बोला काय काय नाही इथं? सेकंड रो अँड थर्ड कॉलम एलिमिनेट केल्यानंतर शिल्लक राहणार 1 1 1 2 3 1 3 2. शिल्लक राहिलं ए ऑफ 1 1, ए ऑफ 1 2. ओके, ए ऑफ 3 1, ए ऑफ व्हॅल्यू 3 2 मध्ये आपल्याला पहा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या दोघांचा क्रॉस मायनस या दोघांचा क्रॉस केल्यानंतर जी काय व्हॅल्यू रेफर करायची आपल्याला ती व्हॅल्यू काय असेल इथं x6 मध्ये आपल्याला पहा. x6 मध्ये अप्लाय होईल. कळलं का पहा. ओके, त्या दोघांचा क्रॉस मायनस या दोघांचा क्रॉस मला रेफर करायचा आहे. ओके, सेम कॅल्क्युलेशन आता मी इथं फॉलो करणार आहे. तिसऱ्या रोवर सुद्धा मला सेम कॅल्क्युलेशन फॉलो करायचे आहेत. तिसऱ्या रो मध्ये एलिमेंट्स कुठले असणार आहेत सांगा पाहू. आता इथं तिसऱ्या रो मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत? m ऑफ 3 m ऑफ 3 2 आणि m ऑफ 3 3 आहे पहा. 3 एलिमेंट्स फॉलो केलेले आहेत. m ऑफ 3 m ऑफ 3 2 आणि शेवटचं एलिमेंट m ऑफ 3 3 मध्ये रेफर होईल पहा. ओके, आता कुठले एलिमेंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत पहा. पहिला एलिमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, 7वं कॅल्क्युलेशन, 7 कॅल्क्युलेशन्स तुम्ही लिहिताना खाली लिहायचं आहे. समजण्यासाठी मी वरच्या साईडला मेन्शन करतोय पहा. ओके, m ऑफ व्हॅल्यू काय सर इथं 3 1. कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करावा लागेल? बोला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार? m ऑफ 3 1 एलिमिनेट थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. एलिमिनेट थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम एलिमिनेट केल्यानंतर थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम एलिमिनेट केल्यानंतर शिल्लक काय दिसतं आपल्याला? बोला काय शिल्लक दिसतं आपल्याला? 1 2. ओके, 1 3 2 2 2 3. शिल्लक काय दिसतं आपल्याला? बोला काय काय शिल्लक दिसतं? ए ऑफ 1 2, ए ऑफ 1 3. ओके, ए ऑफ 2 2, ए ऑफ 2 3 मध्ये आपल्याला पहा. एलिमिनेट थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम एलिमिनेट केल्यानंतर जो काय डिटर्मिनंट अप्लाय होईल तो डिटर्मिनंट इथं फॉलो केलेला आहे. 3 1 मध्ये मी रेफर केलेला आहे. एक्झॅक्टली इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲडिशन सबट्रॅक्शन रेफर केल्यानंतर जी काय व्हॅल्यू रेफर करायची आहे, जी काय व्हॅल्यू अप्लाय होईल ती मी x7 मध्ये रेफर केलेली आहे पहा. कुठली व्हॅल्यू घेतली आपण? x7 मध्ये मी रेफर केलेली आहे पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन आता मी तिसऱ्या रोचा सेकंड एलिमेंट मला कॅल्क्युलेट करायचा आहे. कुठला एलिमेंट असणार इथं? 8th कॅल्क्युलेशन, m ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं 3 2 मध्ये आपल्याला पहा. m ऑफ 3 2. ओके, बोला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार? बोला सगळ्यांनी कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार? एलिमिनेट थर्ड रो अँड सेकंड कॉलम. एलिमिनेट थर्ड रो अँड सेकंड कॉलम. ओके, थर्ड रो अँड सेकंड कॉलम. कुठले एलिमेंट शिल्लक राहतात? थर्ड रो अँड सेकंड कॉलम एलिमिनेट केल्यानंतर 1 1 1 3 2 1 2 3. शिल्लक काय राहिला आता इथं? ए ऑफ 1 1, ए ऑफ 1 3, ए ऑफ 2 1. ओके, आणि ए ऑफ 2 3 आपल्याला पहा. एलिमेंट थर्ड रो अँड सेकंड कॉलम 1 1 1 3 2 1 2 3. कळलं का पहा. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2/2 चा डिटर्मिनंट आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेशन डायरेक्ट एक्सपान्शन इज ऑल्सो पॉसिबल. ह्या दोघांचा क्रॉस मायनस या दोघांचा क्रॉस जी काय व्हॅल्यू रेफर आलेली आहे ती व्हॅल्यू काय असते इथं x8 मध्ये रेफर होईल पहा. x8 मध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. आणि शेवटचं कॅल्क्युलेशन 9th कॅल्क्युलेशन m ऑफ 3 3. शेवटचं एलिमेंट आहे पहा m ऑफ 3 3. बोला कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमिनेट करणार? बोला शेवटचा एलिमेंट आहे. काय काय एलिमेंट करावं लागेल? एलिमेंट थर्ड रो अँड थर्ड कॉलम. एलिमेंट थर्ड रो अँड थर्ड कॉलम म्हणजे मला शेवटचं एलिमेंट अप्लाय होणार आहे. कुठले एलिमेंट शिल्लक राहतात? 1 1 1 2 2 1 2 2. कुठले एलिमेंट शिल्लक राहिले? ए ऑफ 1 1, ए ऑफ 1 2, ए ऑफ 2 1, ए ऑफ 2
2 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोघांचा क्रॉस मायनस या दोघांचा क्रॉस, कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी काय व्हॅल्यू रेफर होईल ती व्हॅल्यू काय रेफर केली मी इथं x9 मध्ये रेफर केलेले पहा. व्हॅल्यू काय घेतली आपण x9 मध्ये मी रेफर केलेले आहे पहा. समजलं व्यवस्थित. सगळ्यात नॉर्मल कॅल्क्युलेशनचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ मायनर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. ओके, जो एलिमेंट मला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो रो आणि तो कॉलम एलिमेंट केल्यानंतर जे काय व्हॅल्यू अप्लाय होईल त्या एलिमेंटची काय असणार ते व्हॅल्यू रेफर होणार आहे पहा. ओके, म्हणजे मी एम ऑफ ए काय येणार सांगा तिथे मला, देअरफोर एम ऑफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय काय नाही ते व्हॅल्यूज, ज्या काय व्हॅल्यूज 9 व्हॅल्यूज ज्या काय मी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या 9 व्हॅल्यूज मी इथं मॅट्रायसेसमध्ये रेफर करणार आहे. x1 x2 x3 x4 x5 x6 x of 7 x of 8 आणि शेवटचा एलिमेंट x of 9 मध्ये रेफर होईल पहा. ओके, जे काय व्हॅल्यूज येतील त्या व्हॅल्यूज मी इथे काय करणार इथं बिल्ड केलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, आता मला सांगा मी दुसरी स्टेप कंप्लीट केली, मायनर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. समजलं व्यवस्थित, दुसरी स्टेप कळाली का. ओके, दुसऱ्या स्टेपमध्ये 9 कॅल्क्युलेशन्स अप्लाय होणार आहेत पहा. ओके, 9 एलिमेंट्स ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स एम ऑफ 1 1 पासून एम ऑफ 3 3 पर्यंत. ओके, आता तिसरी स्टेप मी फॉलो करणार आहे. थर्ड स्टेप मला इथं फॉलो करायची आहे बा. थर्ड स्टेप मला कॅल्क्युलेशनमध्ये रेफर करायचे आहे. कॅल्क्युलेशन ऑफ कोफॅक्टर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे, कॅपिटल ए. त्याचा शॉर्ट फॉर्म काय अप्लाय होईल, सी ऑफ ए रेफर होणार आहे पहा. सी ऑफ ए, सीच्या सफिक्सला मी ए रेफर केलेला आहे पहा. ओके, आणि सी ऑफ ए हा म्हणजे काय सर इथं मायनर ऑफ काय सर कोफॅक्टर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. ओके, दिलेला मॅट्रायसेस जर 3/3चा असेल तर मायनॉर किती बाय कितीचा झाला, 3/3चा झाला. आणि जर मायनॉर 3/3चा असेल तर कोफॅक्टर सुद्धा किती बाय कितीचा असणार इथं 3/3चा रेफर होणार आहे पहा. सी ऑफ 1 1, सी ऑफ 1 2, सी ऑफ 1 3, सी ऑफ 2 1, सी ऑफ 2 2, सी ऑफ 2 3, सी ऑफ 3 1, सी ऑफ 3 2, सी ऑफ व्हॅल्यू 3 3 मध्ये रेफर होईल पहा. म्हणजे परत मला किती कॅल्क्युलेशन्स करावे लागतील, 9 कॅल्क्युलेशन्स मला इथं रेफर करावे लागतील कोफॅक्टर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, बाय युझिंग कशाचा वापर करायचा आपल्याला, सी ऑफ आय जे एक्झॅक्टली इक्वल टू -1 रेस टू पॉवर I plus j -1 raised to power I plus j multiple with m of ij. ह्या बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलाचा वापर करून परत मला इथं 9 कॅल्क्युलेशन्स मला इथं परत रेफर करावे लागतील. ओके, 1 बाय 1 एक कॅल्क्युलेशन मी रेफर करणार आहे पहा. पहिलं कॅल्क्युलेशन बोला कुठला एलिमेंट आहे पहिला, सी ऑफ आय जे. आय मीन्स आयथ रो झेड कॉलम. ओके, 1 1 म्हणजे आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 1. सी ऑफ आय जे काय झाला इथं 1 1. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू रिझल्टमध्ये फक्त व्हॅल्यूज टाकणार इथं मी -1 रेस टू 1 + 1 आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 1 मल्टिपल विथ एम ऑफ व्हॅल्यू 1 1. ओके, कळलं का, आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 1 एक्झॅक्टली इक्वल टू बोला 1 + 1 किती येतं 2 मध्ये येणार आहे. 1 + 1 व्हॅल्यू 2 मल्टिपल विथ एम ऑफ 1 1 मी प्रिव्हियस स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. मी प्रिव्हियस स्टेपमध्ये एम ऑफ 1 1 कॅल्क्युलेट केलेलं आहे. किती आलेले व्हॅल्यू, एम ऑफ 1 1 ची व्हॅल्यू किती येतं x1 मध्ये रेफर आलेले पहा. x1 मध्ये रेफर होईल. ओके, मला सांगा कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा इव्हन पार्ट म्हणजे कुठला असणार इथं 2 4 6 8 9 10 12 अप टू एन नंबर ऑफ टर्म्स. ज्या संख्येला 2 भाग जातो, कंप्लीट भाग जातो त्याला काय म्हणतो आपण, इव्हन पार्ट म्हणतो पहा आपण. कळालं का पहा. ओके, कुठल्याही संख्येचा इव्हन पार्ट इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे -1चा स्क्वेअर किती येणार व्हॅल्यू, ऑलवेज पॉझिटिव्ह 1 मध्ये रेफर होणार आहे. मल्टिपल विथ x1 एक्झॅक्टली व्हॅल्यू काय असतं इथं मग x1 मध्ये रेफर होईल पहा. व्हॅल्यू काय असतं इथं x1 मध्ये अप्लाय होईल. ओके, चला सेकंड कॅल्क्युलेशन, सी ऑफ 1 2 बोला काय काय नाही. आयची व्हॅल्यू किती आहे -1 रेस टू आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 2 मल्टिपल एम ऑफ 1 2 एक्झॅक्टली इक्वल टू बोला -1 रेस टू 1 + 2 व्हॅल्यू किती असणार इथं 3 मल्टिपल विथ एम ऑफ 1 2 ची व्हॅल्यू किती असणार आहे x2 आपण कॅल्क्युलेट केलेले पहा. x2 मध्ये रेफर होईल एक्झॅक्टली इक्वल टू बोला 3 ही व्हॅल्यू इव्हन आहे की ऑड आहे,
3 व्हॅल्यू इव्हन आहे की ऑड आहे, ऑड पार्ट येणार आहे. म्हणजेच कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा ऑड पार्ट इट इज ऑलवेज निगेटिव्ह. -1 चा क्यूब इट इज ऑलवेज काय असणार इथं निगेटिव्ह. मल्टिपल विथ x2 एक्झॅक्टली इक्वल टू काय ना व्हॅल्यू -1 मल्टिपल विथ x2 प्लस मायनस आन्सर -1 मल्टी विथ एनिथिंग व्हॅल्यू एनिथिंग रिमेन्स सेम म्हणजे -x2 मध्ये रेफर होईल पहा. ओके, म्हणजे इथे मला 2 कंटेंट रेफर करायचे आहेत. कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा इव्हन पार्ट इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, आणि कुठल्याही संख्येचा ऑड पार्ट इट इज ऑलवेज निगेटिव्ह. ऑड म्हणजे काय काय इथं 3 5 7 9 11 13 15 17 अप टू ए नंबर ऑफ टर्म्स अप्लाय होतील पहा. समजलं. -1 चा क्यूब रिझल्ट -1 मल्टिपल विथ m ऑफ 1 2 ची व्हॅल्यू x2 आहे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मध्ये रेफर होईल मायनस ऑफ x2 मध्ये रेफर करणार आहे पहा. ओके, चला तिसरं कॅल्क्युलेशन थर्ड कॅल्क्युलेशन मी रेफर करणार c ऑफ व्हॅल्यू 1 3. ओके, पहिल्या लाईनचा तिसरा एलिमेंट काय करणार पहा -1 रेज टू 1 प्लस 3 i ची व्हॅल्यू 1 j ची व्हॅल्यू 3 मल्टिपल विथ m ऑफ व्हॅल्यू काय असेल इथं 1 3 एक्झॅक्टली इक्वल टू -1 रेज टू 1 प्लस 3 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 मल्टिपल विथ एक्स m ऑफ 1 3 ची व्हॅल्यू किती आहे x3 मध्ये रेफर होईल. मला सांगा फॉर इव्हन आहे की ऑड आहे? फॉर इव्हन आहे की ऑड आहे? इव्हन पार्ट आहे. ओके, कुठल्याही संख्येचा इव्हन पार्ट मगाशीच सांगितलं मी काय इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मल्टिपल विथ x3 1 इंटू एनिथिंग व्हॅल्यू एनिथिंग रिमेन्स सेम म्हणजे x3 रिमेन्स सेम राहील पहा. ओके, पहिल्या लाईनचे 3 एलिमेंट्स मी कॅल्क्युलेट केले. सेम कॅल्क्युलेशन मी सेकंड आणि थर्ड रोवर अप्लाय करणार आहे. ओके, चौथं कॅल्क्युलेशन काय येणार आहे पहा c ऑफ 2 1. ओके, -1 रेज टू 2 प्लस 1 -1 रेज टू 2 प्लस 1 मल्टिपल विथ m ऑफ 2 1 एक्झॅक्टली इक्वल टू बोला 2 प्लस 1 -1 रेज टू पॉवर किती अप्लाय होईल 3. ओके, 2 प्लस 1 व्हॅल्यू 3 मल्टिपल विथ m ऑफ 2 1 ची व्हॅल्यू किती आहे x4 मध्ये रेफर केलेलं पहा. 2 1 ची व्हॅल्यू किती इथं x4 मध्ये रेफर केलेले आहे पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू बोला 3 इव्हन की ऑड आहे. इट इज ऑल्सो ए ऑड पार्ट अप्लाय होणार आहे पहा. 3 ऑड पार्ट आहे. कुठल्या निगेटिव्ह संख्येचा ऑड पार्ट इट इज ऑलवेज निगेटिव्ह म्हणजे -1 चा क्यूब रिझल्ट -1 मल्टिपल विथ x4 प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस मध्ये रेफर होईल -x4 मायनस ऑफ x4 मध्ये आपल्याला पहा. समजलं. ओके, म्हणजे दुसऱ्या लाईनचं मी पहिला एलिमेंट कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. ओके, सेम कॅल्क्युलेशन पाचवं कॅल्क्युलेशन मी रेफर करणार c ऑफ व्हॅल्यू काय अप्लाय होईल 2 2 c ऑफ 2 2 काय करणार पहा -1 रेज टू व्हॅल्यू 2 प्लस 2 मल्टिपल विथ m ऑफ व्हॅल्यू 2 2 एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, i ची व्हॅल्यू 2 j ची व्हॅल्यू 2 2 2 2 प्लस 2 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 मध्ये रेफर होईल पहा. ओके, -1 रेज टू 2 प्लस 2 व्हॅल्यू 4 मल्टिपल विथ m ऑफ 2 2 ची व्हॅल्यू किती आहे x5 रेफर केलेले आहे पहा. किती घेतलेले आपण x5 आलेले आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल टू बोला 4 इव्हन आहे की ऑड आहे? ऑड पार्ट आहे. 4 इव्हन आहे की ऑड आहे? इव्हन पार्ट अप्लाय होईल पहा. ओके, 4 इव्हन जर असेल तर कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा इव्हन पार्ट इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे 1 मल्टिपल विथ x5 रिमेन्स सेम एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला x5 मल्टिपल विथ 1 व्हॅल्यू x5 रिमेन्स सेम राहणार पहा. समजलं कॅल्क्युलेशन. ओके, चला दुसऱ्या लाईनचा तिसरा एलिमेंट लास्ट एलिमेंट कुठला आहे c ऑफ 2 3. सहावं कॅल्क्युलेशन c ऑफ व्हॅल्यू 2 3 एक्झॅक्टली इक्वल टू -1 रेज टू 2 प्लस 3 मल्टिपल विथ m ऑफ काय असतं व्हॅल्यू 2 3 आपल्याला पहा. एक्झॅक्टली इक्वल टू बोला 2 प्लस 3 i ची व्हॅल्यू 2 j ची व्हॅल्यू 3. ओके, काय काय नाही ते व्हॅल्यू मग -1 रेज टू 2 प्लस 3 व्हॅल्यू 5 मल्टिपल विथ m ऑफ 2 3 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो इथं x6 मध्ये घेतलेले आहे आपण x6 मध्ये अप्लाय होईल. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू बोला 5 इव्हन आहे की ऑड आहे? इट इज ऑल्सो ऑड पार्ट अप्लाय होईल आणि कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा ऑड पार्ट इट इज ऑलवेज निगेटिव्ह व्हॅल्यू किती अप्लाय होईल -1 मल्टिपल विथ व्हॅल्यू x6 अप्लाय होईल. एक्झॅक्टली इक्वल टू गुणाकारामध्ये प्लस मायनस काय अप्लाय होईल मायनस मध्ये रेफर होणार आहे -x6 मध्ये अप्लाय होणार पहा -x6 मध्ये रेफर होईल पहा. समजलं. म्हणजे मी दुसऱ्या लाईनचे 3 कॅल्क्युलेशन्स कंप्लीट केले पहा c ऑफ 2 1 c ऑफ 2 2 आणि c ऑफ 2 3. ओके, सेम कॅल्क्युलेशन्स आर अप्लाइड टू दी थर्ड रो चे पण मला 3 एलिमेंट्स कॅल्क्युलेट करावे लागतील. ओके, थर्ड रोचा पहिला एलिमेंट कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं सातवं कॅल्क्युलेशन c ऑफ 3 1 आहे पहा c ऑफ 3 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i -1 रेज टू i ची व्हॅल्यू किती आहे इथं 3 प्लस j ची व्हॅल्यू किती आहे 1 मल्टिपल विथ m ऑफ काय असं व्हॅल्यू i ची व्हॅल्यू 3 j ची व्हॅल्यू 1 m ऑफ 3 1 मध्ये आपल्याला पहा m ऑफ 3 1. ओके, बोला 3 प्लस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 -1 रेज टू 4 मल्टिपल विथ m ऑफ 3 1 ची व्हॅल्यू किती असणार आहे x7 मध्ये रेफर केलेले आहे आपण x ऑफ 7 एक्झॅक्टली इक्वल टू 4 इव्हन आहे की ऑड आहे?
इवन पार्ट आहे म्हणजेच काय अप्लाय होईल -1चा इवन पार्ट इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे -1/4 ऑलवेज काय असतं इथं +1 मध्ये अप्लाय होईल मल्टिपल विथ x7 रिमेन सेम प्लस आन्सर इज ऑलवेज प्लस x7 रिमेन्स सेम राहील पहा समजलं व्यवस्थित ओके अँड सेकंड लास्ट कॅल्क्युलेशन काय येणार इथे व्हॅल्यू एट कॅल्क्युलेशन C(3)2 तिसऱ्या लाईनचा दुसरा एलिमेंट C(3)2 ओके बोला आईची व्हॅल्यू किती असणार आहे 3 जेची व्हॅल्यू 2 रिझल्टमध्ये व्हॅल्यू टाका -1/3 + 2 मल्टिपल m(3)2 एक्झॅक्टली इक्वल टू -1 काय असणार 3 + 2 व्हॅल्यू 5 आणि m(3)2 ची व्हॅल्यू किती आहे x8 मध्ये रेफर केलेले आहे आपण x8 मध्ये रेफर केलेले आहे किती आलेले व्हॅल्यू x8 मध्ये आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल टू बोला किती येणार व्हॅल्यू इथं -1/5 5 इज द ऑड पार्ट आहे आणि निगेटिव्हचा ऑड पार्ट इट इज ऑलवेज निगेटिव्ह -1/5 व्हॅल्यू -1 मल्टिपल विथ x8 मध्ये रेफर होईल गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर -x8 मध्ये रेफर होईल पहा -x8 मध्ये रेफर होईल ओके आणि शेवटचं कॅल्क्युलेशन 9वं कॅल्क्युलेशन C(3)3 एक्झॅक्टली इक्वल टू C(3)3 एक्झॅक्टली इक्वल टू ओके -1 आयची व्हॅल्यू 3 जेची व्हॅल्यू 3 काय नाही व्हॅल्यू 3 + 3 मल्टिपल विथ m ऑफ व्हॅल्यू 3 मध्ये आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल बोला 3 + 3 व्हॅल्यू किती अप्लाय होईल -1/6 मल्टिपल विथ m(3)3 ची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केलेली आपण x9 मध्ये रेफर केलेले पहा x9 मध्ये अप्लाय होईल ओके 6 इव्हन आहे की ऑड आहे 6 इव्हन आहे की ऑड आहे इट इज ऑल्सो ए ऑड पार्ट अप्लाय होईल पहा सॉरी इव्हन पार्ट अप्लाय होईल 6 इव्हन पार्ट आहे आणि कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा इव्हन पार्ट इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 मल्टिपल विथ x9 एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू x9 मध्ये रेफर होईल पहा एक्झॅक्ट व्हॅल्यू x9 मध्ये रेफर होईल समजले 9 कॅल्क्युलेशन्स ओके आता जर तुमच्याकडे वेळ भरपूर शिल्लक असेल जर एलिमेंट जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर काय दिसतं पहा आपण ओके तुमच्या पुढे मी दोन्ही मॅट्रायसेस ठेवलेले आहेत कळतं का दिसतं का सगळ्यांना ओके m ऑफ ए सगळे कॅल्क्युलेशन्स तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत पहा मी इथं ओके m ऑफ ए चा एलिमेंट आहे m ऑफ ए दिलेला आहे x1 x2 x3 x4 x5 x8 x7 x8 x9 मध्ये आलेला आहे ओके आणि को फॅक्टरचे एलिमेंट्स काय काय आलेले आहेत पहा x1 -x2 x3 -x4 x5 -x6 x7 x8 x9 मध्ये अप्लाय होईल ओके म्हणजेच काय अप्लाय होईल the minor and cofactor the elements of the minor and cofactor are same minor आणि cofactor चे एलिमेंट्स कसे दिसतात आपल्याला सेम दिसतात ओके बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन फक्त 4 साइन कन्व्हेन्शन तुमच्या इथे काय होणार इथं चेंज होणार आहेत पहा ओके मी C(A) रेफर करतोय पहा आता इथं कॅल्क्युलेशन मध्ये C(A) रेफर करतोय पहा मी इथं जे 9 कॅल्क्युलेशन मी रेफर केले C(A) इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय काय आलेले आहेत पहा एलिमेंट्स x1 -x2 x3 -x4 x5 -x6 ओके x(7) -x8 आणि शेवटचा एलिमेंट काय आलेला x(9) ओके जर मी व्यवस्थित पाहिलं तर दोन्ही मॅट्रिक्स तुमच्या डोळ्यासमोर दिसतात m(A) सुद्धा दिसतं C(A) सुद्धा जे 9 कॅल्क्युलेशन्स मी रेफर केलेले आहेत ते 9 कॅल्क्युलेशन्स जो काय मॅट्रिक्स तयार झालेला आहे तो इथे मी ठेवलेला आहे पहा C(A) इज इक्वल टू काय दिसतं आपल्याला x1 x2 x3 x1 x2 x3 x4 x5 x6 x4 x5 x6 x7 x8 x9 x7 x8 x9 मध्ये आपल्याला पहा ओके फक्त फरक कुठे दिसतो आपल्याला जे काय तुमचे 4 एलिमेंट्स आहेत कुठले 4 एलिमेंट्स 1 2 3 1 1 2 2 1 2 3 आणि 3 2 तर जे फक्त साइन कन्व्हेन्शन्स प्लस असेल तर मायनस प्लस असेल तर मायनस प्लस असेल तर मायनस प्लस असेल तर मायनस आणि बाकीचे जे काय 5 कॅल्क्युलेशन्स दिसतात आपल्याला कुठले x1 x3 x5 x7 आणि x9 हे एलिमेंट्स विथ साइन कन्व्हेन्शन सेम राहणार आहेत पहा प्लस असेल प्लस मायनस असेल तर मायनस फक्त 4 कॅल्क्युलेशन्स कुठले कॅल्क्युलेशन्स C(1 2 C(2 1 C(2 3 आणि C(3 2 म्हणजे 4 कॅल्क्युलेशन्स फक्त मी इथं कॅल्क्युलेट केले कुठले 4 कॅल्क्युलेशन्स विद्यार्थी मित्रांनो इथं हा जो मी क्वाड्रॅटल इथं रेफर करतोय कलरने एवढे 4 कॅल्क्युलेशन जरी तुम्ही केलात
बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला. या फॉर्म्युलाचा वापर करून हे जरी 4 कॅल्क्युलेशन्स जर तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलात तरी सुद्धा सफिशियंट आहे. तरी सुद्धा काय करू शकता तुम्ही इथं 4 कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही डायरेक्ट काय करू शकता इथं सी ऑफ ए मी मेन्शन करू शकतो. आता उरलेले 5 मी ॲज इट इज एम ऑफ ए वन रेफर करणार आहे. ह्याचा अर्थ मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स आणि को फॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स, द एलिमेंट ऑफ द मायनर अँड को फॅक्टर आर सेम. फक्त बट काय अप्लाय होईल, द डिफरन्स बिटवीन साइन कन्व्हेन्शन्स कुठल्या कुठल्या एलिमेंट्समध्ये 1 2 2 1 2 3 आणि 3 2 हे जे काही 4 एलिमेंट जे काही दिसतात आपल्याला, ज्यांची ॲडिशन आय प्लस जेची ज्यांची ॲडिशन ऑड येईल, तेवढेच एलिमेंट्स काय करणार इथं मी प्लसचा काय अप्लाय होईल मायनसमध्ये येणार आहे किंवा मायनसचा प्लसमध्ये अप्लाय होईल. पहा समजलं व्यवस्थित, कळलं का? पहा स्टेप व्यवस्थित. ओके, म्हणजे 4 कॅल्क्युलेशन्स फॉर्म्युला लिहून फक्त 4 कॅल्क्युलेशन जरी तुम्ही केलात तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे तुमचा इथं वेळ वाचू शकतो. पहा, आणि त्यातून जर तुम्हाला वेळ नसेल तर मायनरवरून डायरेक्ट मी को फॅक्टर रिझल्ट लिहून फक्त हे 4 एलिमेंट्स कुठले, हे 4 एलिमेंट्स क्वाड्रॅटल मी रेफर केलेलं आहे पहा कलरमध्ये. हे 4 एलिमेंटचे फक्त मी साइन कन्व्हेन्शन्स एलिमेंट चेंज करायचे नाहीत, फक्त त्याचे साइन कन्व्हेन्शन्स प्लसचा मायनसचा प्लस, फक्त हे 4 साइन कन्व्हेन्शन जर तुम्ही इथं चेंज केलात तर तुम्ही को फॅक्टर डायरेक्ट लिहू शकता. समजा वेळ नसेल तर कमीत कमी रिक्वायरमेंट काय असणार तुम्हाला इथं 4 कॅल्क्युलेशन्स तरी दाखवावे लागतील. तर ते कुठले 4 एलिमेंट्स कॅल्क्युलेट करणार इथं, पहिले 4 करणार, शेवटचे 4 करणार की मधले 4 करणार, तर तसं करून नाही चालणार आपल्याला. ज्यांची ॲडिशन आय प्लस जे ची ॲडिशन जर ऑड येत असेल त्यालाच काय म्हणतो आपण विषम येत असेल, म्हणजेच कुठले एलिमेंट्स येणार सी ऑफ 1 2 सी ऑफ 2 1 सी ऑफ 2 3 आणि सी ऑफ 3 2 आपल्याला पहा. ओके, ज्यांची ॲडिशन ऑड येईल तेवढेच एलिमेंट जर कॅल्क्युलेट केला तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे तुमचे इथे 5 कॅल्क्युलेशन्स इथे तुमचे वाचू शकतात. पहा, तुमचा वेळ वाचू शकतो. पहा समजलं व्यवस्थित. ओके, आणि त्यातून जर वेळ नसेल तर मायनरहून को फॅक्टर कसा लिहायचा मी सांगितलेलंच आहे. ओके, फक्त 4 कॅल्क्युलेशन, दुसरं, चौथा एलिमेंट, 6वा एलिमेंट आणि 8वा एलिमेंट. कुठले एलिमेंट्स, दुसरा एलिमेंट, चौथा एलिमेंट, 6वा एलिमेंट आणि 8वा एलिमेंट. फक्त मी साइन कन्व्हेन्शन प्लसचा मायनस करायचा आहे, मायनसचा प्लस करायचा आहे, ॲज इट इज मी ठेवून बाकीचे जे एलिमेंट्स असतील ते ॲज इट इज ठेवून तुम्ही मायनरवरून को फॅक्टर तुम्ही डायरेक्टली रेफर करू शकता. पहा समजलं व्यवस्थित, कळलं का? ओके, म्हणजे मी ते 3री स्टेप कंप्लीट केली. को फॅक्टर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स आपल्याला पहा समजलं. ओके, त्याच्यावर आधारित आता काय असणार इथं 4थी स्टेप अप्लाय होईल. कॅल्क्युलेशन ऑफ काय असणार इथं अडजॉइंट ऑफ ए, कॅल्क्युलेशन ऑफ अडजॉइंट ऑफ व्हॅल्यू ए मॅट्रिक्स ए आपल्याला पहा. ओके, शॉर्ट फॉर्म काय असणार इथं ह्याचा मग एडीजे ऑफ कॅपिटल ए, स्मॉल किंवा कॅपिटल लेटरमध्ये ए रेफर केला तरी सुद्धा चालेल. कुठला अडजॉइंटचा मॅट्रायसिस हा कंपल्सरी कॅपिटल लेटरनेच दर्शवावा लागेल. एडीजे ऑफ ए मीन्स काय अप्लाय होईल, अडजॉइंट ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स बाय युझिंग द फॉर्म्युला, बाय युझिंग कशाचा वापर करायचा आपल्याला, अडजॉइंट ऑफ ए, कॅपिटल अडजॉइंट ऑफ ए एक्झॅक्टली एडीजे डॉट केलेलं आहे पहा. अडजॉइंट ऑफ ए एक्झॅक्टली काय असणार इथे विद्यार्थी मित्रांनो इथं CA ट्रान्सपोज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ CA? चार्टर्ड अकाउंटंट म्हणणार का? काय नाही, ते CA म्हणजे काय अप्लाय होईल, CA मीन्स काय अप्लाय होईल, CA मीन्स चार्टर्ड अकाउंटंट होत नाही. CA म्हणजे काय असणार इथं को फॅक्टर ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स, आणि त्याच्या डोक्यावर मी टी रेफर केलेला आहे. टी मीन्स काय अप्लाय होईल, ट्रान्सपोज ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. टी मीन्स काय अप्लाय होईल, ट्रान्सपोज ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स रेफर विल पहा. ओके, आता मी 1 बाय 1 अप्लाय करणार आहे. ओके, तुम्हाला CA दिलेला आहे त्यांनी काय येणार आहे पाहिजे मग अडजॉइंट ऑफ कॅपिटल ए एक्झॅक्टली इक्वल टू CA. प्रिव्हियस स्टेपमध्ये मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. काय आलेलं व्हॅल्यू इथं x1 मायनस x2 x3 मायनस x4 x5 मायनस x6 x7 मायनस x8 आणि x9 शेवटचं एलिमेंट आपल्याला पहा. ओके, त्याचं काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज, टी घेतलेलं आहे पहा. ओके, आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ ट्रान्सपोज म्हणजे काय करतो आपण, बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम्स. जो R1 दिसतो आपल्याला, R1 इज रिप्लेस बाय C1. R1 जो आडवा आहे तो मी उभा लिहिणार आहे, जो आडवं दिसतं ते मी उभे रेफर करणार आहे, म्हणजे R1 इज रिप्लेस बाय C1 मध्ये रेफर होईल पहा. x1 मायनस x2 x3. ओके, R2 इज रिप्लेस्ड बाय C2. जो आडवा R2 आहे तुम्ही उभा C2 मध्ये रेफर करणार आहे पहा. मायनस x4 x5 मायनस x6 मध्ये रेफर होईल पहा. ओके,
तसंच R3 इज रिप्लेस्ड बाय C3, R3 इज रिप्लेस्ड बाय C3 म्हणजे एलिमेंट्स कुठले आहेत X7 मायनस X8 आणि शेवटचं एलिमेंट X9 मध्ये रेफर होईल पहा. मॅट्रिक्स गेट कम्प्लीट, मॅट्रिक्स गेट कम्प्लीट बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम्स. या कन्सेप्टला काय म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ द गिवन मॅट्रिक्स, ट्रान्सपोज ऑफ द गिवन मॅट्रिक्स. ओके, R1 इज रिप्लेस्ड बाय C1, R2 इज रिप्लेस्ड बाय C2 आणि R3 इज रिप्लेस्ड बाय C3 मध्ये रेफर होईल पहा. ओके, म्हणजे मी चौथी स्टेप कंप्लीट केली इथं. अडजॉइंट ऑफ काय असतं कॅपिटल ए, अडजॉइंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, आणि लास्ट स्टेप अप्लाय होईल पहा इथं फिफ्थ स्टेप. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ काय अप्लाय होईल इथं ए इनव्हर्स, कॅल्क्युलेशन ऑफ ए इनव्हर्स, कॅल्क्युलेशन ऑफ ए इनव्हर्स. ओके, आता ए इनव्हर्स काढण्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला मला रेफर करावा लागेल. इथं काय येणार आहे पहा इथे व्हॅल्यू मग देअरफॉर बाय युझिंग द बेसिक फॉर्म्युला काय अप्लाय होईल ए इनव्हर्स एक्झॅक्टली इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिपल विथ अडजॉइंट ऑफ कॅपिटल ए, अडजॉइंट ऑफ कॅपिटल ए. ओके, पहिल्या स्टेपमध्ये आपण डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या स्टेपमध्ये आपण डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू मी रिकॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, आणि प्रिव्हियस स्टेपमध्ये म्हणजे चौथ्या स्टेपमध्ये आपण अडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट केलेली आहे पहा. ओके, प्रिव्हियस स्टेपमध्ये म्हणजे चौथ्या स्टेपमध्ये आपण अडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू जी रिकॅल्क्युलेट केलेली आहे ती व्हॅल्यू मला फॉर्म्युलामध्ये फक्त फिलअप करायची आहे. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू ओके ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. मी पहिल्या स्टेपमध्ये डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट केलेली आहे. पहिल्या स्टेपमध्ये डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा, किती आलेली आहे इथं प्लस और मायनस एक्स. जी काय व्हॅल्यू असेल ती मी ते रेफर करणार आहे. ओके, प्लस मध्ये प्लस मायनस मध्ये मायनस व्हॅल्यू एक्स मध्ये रेफर होईल मल्टिपल विथ अडजॉइंट ऑफ व्हॅल्यू ए. आता कन्फ्यूज होत असाल तर हा प्लस मायनस मी इथे काढूनच टाकतोय पहा. ओके, नाही तर त्यात आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ओके, इथं सुद्धा मी प्लस मायनस जी काय व्हॅल्यू येईल ती मी इथे रेफर करणार आहे. ओके, इथं सुद्धा मी ती व्हॅल्यू काढून टाकली पहा. म्हणजे व्हॅल्यू कुठल्या इथं डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू कुठल्या इथं एक्स, मग ती प्लस असू दे किंवा मायनस असू दे, ती प्लस असू दे किंवा मायनस असू दे. ओके, अडजॉइंट ऑफ ए. ओके, अडजॉइंट ऑफ ए मी प्रिव्हियस स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. ती व्हॅल्यू मला इथं टाकायची होती. मॅट्रिक्स ऑफ काय आलेलं मॅट्रिक्स इथं X1 मायनस X4, X7 मायनस X2, X5 मायनस X8. ओके, X3 मायनस X6 आणि शेवटचं एलिमेंट X9 मध्ये रेफर होईल पहा. ओके, 1 अपॉन एक्स इंटू अर्जंट ऑफ ए आणि ही जी काय व्हॅल्यू अप्लाय होईल ही म्हणजे काय असते गिवन मॅट्रिक्सची व्हॅल्यू अप्लाय पहा. ओके, एक तर 1 अपॉन एक्स काय करू शकतो आपण इट इज द नॉन काय असते इट इज द नॉन झिरो स्केलर मल्टिप्लिकेशन, इट इज द नॉन झिरो स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, एक तर 1 अपॉन एक्स तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता किंवा 1 अपॉन एक्स काय करू शकतो आपण इच अँड एव्हरी टर्म ऑफ द अर्जंट ऑफ ए, इच अँड एव्हरी टर्म ऑफ द काय असतं ऑफ द मॅट्रिक्स अर्जंट ऑफ ए, प्रत्येक टर्मला प्रत्येक एलिमेंटला 1 अपॉन एक्स काय करू शकता तुम्ही इथं मल्टिप्लाय करून घेऊ शकता पहा. समजलं? अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इथं अर्जंट मेथडचा वापर करून इनवर्स मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, इथं मला सांगा हे कॅल्क्युलेशन जरी तुमचे इथं 2-3 पेजेस झालेले असतील, 2-3 पेजेस जरी कॅल्क्युलेशन जरी झालेले असतील तर चुकण्याचे चान्सेस आहेत का हो? 99% किंवा 99.99% कॅल्क्युलेशन्स तुमचे काय असतात अचूक आणि ॲक्युरेट कॅल्क्युलेशन्स तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, आता त्यातलं मी 0.01% जर म्हटलात तर कॅल्क्युलेशनमध्ये जर प्लस मायनसमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये जर चुकत असाल तर मात्र अवघड गोष्ट होणार आहे पहा. सगळे कॅल्क्युलेशन कुठले असणार आहेत इथं पहिली ते चौथीपर्यंत जे काही कॅल्क्युलेशन तुम्ही यूज केलात ॲडिशन आणि सबफ्रॅक्शन सेम कॅल्क्युलेशन इथे मी फॉलो केलेले आहेत. फक्त कॅल्क्युलेशन्स ॲज कम्पेअर्ड टू एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुमचे डेफिनेटली ह्या मेथडमध्ये कॅल्क्युलेशन तुमचे जास्त असणार आहेत पहा. ओके, परंतु ॲक्युरेट कॅल्क्युलेशन्स आणि अचूक आन्सर मात्र तुमचं एलिमेंट रो आणि एलिमेंट कॉलमपेक्षा अर्जंट मेथडमध्ये ॲक्युरेट आन्सर तुम्ही इथे इझिली रिकॅल्क्युलेट करू शकता पहा. समजलं व्यवस्थित? ओके, काय नोट्समध्ये काय बुक्समध्ये थेअरी डायरेक्ट दिलेली आहे. ओके, समजत नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, स्टेप्स जरी वाढल्या मी तर काय सांगितलं तुम्हाला इथं ह्या 9 स्टेप्स फॉलो करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता इथं ह्या 9 स्टेप्स फॉलो करण्याच्या ऐवजी फक्त 4 स्टेप्स केला तरी चालतील. कुठल्या 4 स्टेप्स इथं ए सी ऑफ 1 2 टिक मार्क केलेले आहे पहा. सी ऑफ 1 2, सी ऑफ 2 1, सी ऑफ 2 1, सी ऑफ 3 2, सी ऑफ 2 3 आणि सी ऑफ 3 2 हे 4 कॅल्क्युलेशन जरी तुम्ही दाखवलात बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला, हा फॉर्म्युला टाकून हे 4 कॅल्क्युलेशन जरी तुम्ही केलात तरी सुद्धा सफिशियंट चालू शकेल. ओके, आणि जर त्यात आणि जर वेळ नसेल
तर डायरेक्ट काय करू शकतो आपण त्या एम ऑफ ए वरून सी ऑफ ए मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त दुसरं, चौथा, सहावा आणि आठवा एलिमेंट, दुसरा, चौथा, सहावा आणि आठवा एलिमेंट प्लसचा मायनस, मायनसचा प्लसमध्ये मला रेफर करावं लागेल. पहा ओके. वेळ नसेल तर याचा अर्थ तुम्ही मॅट्रायसिस पहिल्यांदा सोडवायला घेतला असाल आणि म्हणत असाल सर मला वेळ नाही आहे, मला वेळ वाचवायचा आहे, नाही चालणार. कळालं का? पहा ओके. ज्यावेळेस तुम्हाला वेळ नाही, तुम्ही मॅट्रायसिस जर शेवटी सोडवायला घेतलात आणि वेळ नसेल त्यावेळेस तुम्ही मायनर ऑन कोफॅक्टर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, तर रेफर करू शकता. ओके. कमीत कमी रिक्वायरमेंट काय असतं ते 9 कॅल्क्युलेशन्सपैकी ह्या 4 कॅल्क्युलेशनची बेसिकली काय असतं ते रिक्वायरमेंट तुम्ही अप्लाय करू शकता. हे 4 कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही डायरेक्ट सी ऑफ ए रेफर करू शकता. आता उरलेले एलिमेंट्स असणार आहेत 1 1 1 3 2 2 3 1 आणि 3 3. हे डायरेक्ट एलिमेंट्स जर तुम्ही टाकलात कशावरून, मायनरवरून, तरी सुद्धा चालू शकेल. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कुठलाही मॅट्रायसिस किंवा मॅट्रायसिस जर दिलेला असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं इनव्हर्स मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. पहा ओके. कॅल्क्युलेशन जरी जास्त असतील तर सगळ्यात सोपे कॅल्क्युलेशन्स विद्यार्थी मित्रांनो ह्या मेथडमध्ये फॉलो होणार आहेत. ओके. जर क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं नसेल फाइंडिंग इनव्हर्स बाय युझिंग, फाइंडिंग इनव्हर्स फक्त दिलेलं असेल इफ ए इज इक्वल मॅट्रिक्स देन फाइंड इनव्हर्स, तर तुमच्याकडे चॉईस असणार एलिमेंट रो, एलिमेंट कॉलम किंवा अडजॉईंट मेथड. कळलं? तर अशा वेळेस मी रेफर काय करणार, इथं अडजॉईंट मेथड, मी अडजॉईंट मेथड मला इथं रेफर करावी लागेल. समजलं व्यवस्थित? रेफर केला तरी सुद्धा चालू शकेल. असं नाही आहे की अर्जॉईंट मेथडच मी इथं अर्जॉईंट मेथडनं सोडवायचं आहे, एलिमेंट रोचं एलिमेंट कॉलमनं सोडवायचं नाही असं नाही आहे. पहा ओके. सोपे कॅल्क्युलेशन अर्जॉईंट मेथडमध्ये आहेत. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, जर मेथड मेन्शन केलेली नसेल तर इन्व्हर्स काढण्यासाठी मी कुठल्या मेथडचा वापर करणार विद्यार्थी मित्रांनो, इथं अर्जॉईंट मेथडचाच वापर करून, कारण की कॅल्क्युलेशन फास्ट आणि सोपे कॅल्क्युलेशन हे अर्जॉईंट मेथडमध्ये आणि सुटसुटीत कॅल्क्युलेशन्स हे अर्जॉईंट मेथडमध्ये आहेत. पहा समजलं व्यवस्थित? काय शंका असेल तर परत लेक्चर तुम्ही रिवाइज करून तुम्ही काय करू शकता, लेक्चर ऐकू शकता, बघू शकता. ओके. आणि त्यातून काय डाऊट आला तर मी प्रत्येक लेक्चरच्या शेवटी सांगतोय, त्यातून काय डाऊट आला तर तुम्ही पर्सनली कॉल करून तुम्ही विचारू शकता. समजलं? रिगार्डिंग धिस लेक्चर, रिगार्डिंग दिस थेरी किंवा धिस लेक्चर, त्याच्यावर जे काही एक्झाम्पल्स अप्लाय होतील ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला फॉलो करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत. पहा ओके. धन्यवाद.